भीमदादा, भीमदादा. हा. कसे आहात तुम्ही? मी बरा आहे. बरं झालं तुम्ही थांबवलं. मी काहीतरी विचार करत चाललो होतो तर लक्ष नाही गेलं. तसं मी येणारच होतो तुमच्याकडे पुस्तकांसाठी. एक तुम्हीच आहात जे भंगारवाल्याकडून पुस्तकं वाचायला घेऊन जातात, नाहीतर इकडे तर समजे. भीमदादा, मी तुम्हाला आवाज याच्यासाठी दिला की दीपक संगत असं काय झालं की त्यानं त्याची समधी वया पुस्तकं ऐकून टाकली. विकलीत? विकलीत म्हणजे? तुम्ही तर म्हणायचे ना, पूर्ण चाळीत एकटा दीपकच आहे ज्याला शिकायचं आहे, पर तो तर समधी वया पुस्तकं ऐकून पैसा घेऊन गेला. आले समधे लोक आले. विनयजी अजून नाही आले. ते आले की जाऊ समधे एकत्र. आले विनयजी. सगळे लोक आलेत ना? वय. चला माझ्यासोबत चला. या. मी हे पैसे तर लक्ष्मीताईंना दिले होते, पण ते घेऊन का नाही गेल्या? दीपक, दीपक, दीपक कुठे आहे? दीपक. अरे काय झालं, काय घडलंय, कशाला बोलवतोय? काय झालं पोरा? दीपक कुठे आहे काकू? भीम, मी तुला कालच सांगितलं होतं ना की दूर राहा आमच्या आयुष्यापासनं, दूर राहा दीपक पासनं. मग काय विचारतोय दीपक बद्दल? काकू आधी मला हे सांगा, दीपक कुठे आहे? अरे गेला असेल कुठं बी, पण तू काय विचारतोय दीपक बद्दल? यासाठी विचारतोय कारण कालच त्याने त्याची सगळी वह्या पुस्तकं विकून टाकली. आणि आता तुम्ही सांगताय की दीपक दिसत नाहीये, माहित नाही कुठे गेलाय. मला त्याच्याबद्दल कळलं पाहिजे. बरोबर तर केलं आहे, वह्या पुस्तकं ऐकून. असं होऊ शकतं की तू साहेबांना पैसे द्यायला गेला असं. हे लोक तुमच्या विरुद्ध एक कट रचतायत. हो सांग, काय षडयंत्र आहे त्यांचं? नाही, मला काही वेगळं वाटतंय. हा, आणि लक्ष्मीताई मला सकाळी म्हणाल्या का मी कोकणात चालले, आणि मी त्यांना हे पैसे बी दिले होते, पण त्यांनी घेतले नाही, तसेच ठेवून गेले. जोखू, जनार्दन, हितेश, हे बाकी समती मंडळी कुठे गेली? जोखू तर मला म्हणला होता की तो मागच्या चाळीत कपडे आणायला गेला आहे. समधेच्या समधे निघून गेले म्हणजे भीम आणि रमा बराबर बोलतो, काहीतरी गडबड आहे. हो, कुणाच्या बी घरचा माणूस काय बी धड सांगून गेला नाहीये. ही गोष्ट तर विचार करण्यासारखी आहे ना. हे एखादं षडयंत्र असू शकते. दीपक, तुम्ही रडू नका.
आपल्याला त्या सगळ्यांना शोधावं लागेल. भीम बराबर बोलतोय. चोर ते लोक सापडणार नाही तोवर खरं काय ते कळणारच नाही. आम्ही बी सोबत येतो जोखू आणि दीपकला शोधायला. आम्ही समजे येतो. आई चला. समद्यांनी मिळून कोणता खेळ खेळलाय? वहिनी, हा विचार नका करू. हा विचार करा की समदेच्या समदे भीमला एवढे वैतागले हाय की त्याच्यापासून लपवून एखादी योजना बनवलीये. सगळ्यांच्या आयुष्यात अडचणी भरून ठेवल्या या भीमनं. जोखू, लक्ष्मी, जोखू, लक्ष्मी, काका, दीपक, लक्ष्मी, दीपक, दीपक, जोखू, जनार्दन, दीपक, जोखू. असं वाटतंय की या भीमरावला माहिती झालीये. लवकरात लवकर सगळ्यांना तिथून काढावं लागेल. जोखू, ए जोखू, दीपक, जनार्दन, दीपक, हितेश भाऊ, लक्ष्मी, हितेश काका, लक्ष्मी. चला लवकर. टांगा पण आहे. बघा हा टांगा आहे ना तुम्हा सगळ्यांना जहाजापर्यंत पोहोचवेल. म्हणून एका वेळेस जितके लोक बसतील तेवढे बसून घ्या. म्हणजे उरलेल्या लोकांना तो दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचवेल. पण हा टांगेवाला हाय कुठं? नरोत्तम, भीम आणि चाळकर यांना कळालं आहे. ती लोक शोधत शोधत कधी इथे पोहोचू शकतात. त्याआधी इथून लवकर निघा. जर पकडलो गेलो तर लई नाचक्की होईल. तुम्ही लवकर इथनं घेऊन चला आम्हाला. पण आपण जाणार कसं? हा टांगेवाला तर आहेच नाही. भीम कोणत्या दिशेला आहे? स्टेशनला जायच्या रस्त्यावर. तुम्ही लोक एक काम करा. तुम्ही लोक या रस्त्याने जा. या रस्त्याने लवकर पोहोचा. ठीक आहे? बाकी मी बघून घेतो. चला चला. हितेश काका, जोखू, दीपक, दीपक, लक्ष्मी. अरे कुठे? कुठे भीमराव? हा रामजी, कुठे चालली नाटक कंपनी? हा आम्ही आमच्या चाळीतल्या लोकांना शोधायला जातोय का? चाळीतल्यांना शोधायला चालले आहात म्हणजे? कुठे 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 निघून गेले चाळीतल्या? ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. हे फक्त वेळ वाया घालवायला आले. अरे चला अरे शोधूया. अरे ऐका, अरे ऐका, माझं म्हणणं ऐका अकलेच्या कांद्यांनो. आधी हे तरी ठरवा की चाळीतले लोक कुठे गेलेत की नाही. जोशीजी, आम्ही आमचं ठरू, तुम्ही तुमचं काम करा. मी माझेच काम करत आहे रमाबाई. अरे बघा, मी माझ्या कामासाठीच जात होतो. तुम्हा लोकांना बघितले तर विचार केला मदत करू, विचारू काय झाले आहे. असे समजू की चाळीतले लोक कुठेतरी पळून गेले आहेत. तर कसे शोधाल? ही मुंबई आहे, सातारा नाही की ओरडून आवाज दिला आणि पूर्ण गावाने ऐकला. इथे जेवढे स्टेशन आहेत ना तेवढे लोक नाही आहेत तुमच्याकडे, समजलात? आणि मग ज्या दिशेने तुम्ही लोक जात आहात गरजेचं नाही की ते लोक सुद्धा त्याच दिशेने गेले आहेत. नरोत्तम जोशीजी, मला अंदाज पण नाहीये की आम्ही किती लोक आहोत. आणि हा, तुम्ही काळजी करू नका, विश्वास ठेवा, आम्ही शोधून काढू. नरोत्तम जोशी, तुमच्या बोलण्यावरनं वाटतंय की तुम्हाला समध माहितीये. असं वाटतंय की तुम्हीच समधांना लपवलं आहे. आत्या, प्रचंड देवजनी ह्यांच्या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यात कुणी नाक खुपसेल काय? याच दोघांचं कारस्थान असेल.
दुष्ट लोकांनो, माझ्यावर संशय घेत आहात? मी इथे तुमच्या भल्यासाठी आलो आहे. चला, मान्य केले. चाळवासियांसाठी मान्य केले की हे सगळे माझे कारस्थान आहे. तर हा काय होईल त्याने? समस्या नष्ट होईल, चाळवासी सापडतील. हा, हो, बरोबर बोललात तुम्ही. गरजेचं नाहीये की ज्या दिशेने आम्ही त्यांना शोधतोय त्याच दिशेने ते गेले असतील. तेच, कारण आम्हा सर्वांना माहिती आहे की हे सगळं तुम्ही आणि प्रचंड देवजींनी मिळून केलंय. आणि इतकं तर मी तुम्हाला ओळखलंच आहे की तुम्ही नेमकेच चाळीतल्या लोकांना भेटून आलाय. बाबा, आतापर्यंत आपण चुकीच्या दिशेने शोधतोय. आपल्याला आता त्या दिशेने शोधायला हवं जिकडून हे नरोत्तम जोशी आले. चला लवकर. लक्ष्मीताई, दीपक, जोकू, हितेश काका, लक्ष्मी, लक्ष्मी, दीपक, लक्ष्मी. काका, तुम्हाला इथे काही लोक दिसलेत का? 7-8 लोक असतील. त्यांच्यासोबत एक लहान मुलगा सुद्धा आहे. हो, मी काही लोकांना तिथे खाली जाताना बघितलं. खाली धन्यवाद. चला. दीपक, लक्ष्मीताई, जनार्दन, जोकू, हितेश दादा, लक्ष्मी, हितेश दादा, दीपक, लक्ष्मी, बाबा, दीपक. ते बघा, ते लोक जात आहेत. अरे लवकर करा, जाच निघायची वेळ झालीये. चला. थांबा समधी लोक. असं न सांगता कुठे चालला होतात तुम्ही लोक? हा दीपक, तू कुठे चालला आहे या लोकांसोबत? जोकू, इथं आलं होतं तुम्ही कपडे घ्यायला? असं खोटं बोलून धोका देऊन पळून चालले होते. कुठे चाललं होतं सांगा. हे काय नाटक सुरू केलं तुम्ही लोकांनी? न सांगता असं कोणी जातं का? काय चाललंय इकडे? आणि बाळा, तू तर चाललेलास आणि सोबत सोनबाईला पण घेऊन चाललास. डोकं फिरलाय की काय? तू कधी बी नाही सुधारणार. आणि लक्ष्मीताई, तुम्ही त्या थांब. मी फक्त लक्ष्मी वहिनी, बाळाभाऊ आणि त्यांच्या बायकोला नाही विचारत आहे, तर तुम्हा सगळ्यांना विचारतोय. असं न सांगता कुठे जाणार होता तुम्ही? तू हायस कोण आम्हा सर्वांनी विचारणारा? बाळा, कुटुंब संस्कार धुळीत तर मिळवलेच, आता घरातल्या माणसांना पण फूस लावतोयस. समद्यांची जबाबदारी माझी थोडीच आहे. मला फक्त एवढं माहितीये की मी आणि बायको कुठे चाललो आहे. आता सांग, तू आणि तुझी बायको कुठे चालले होते? बोल. असं तुमच्या ओरडण्यानं मारण्यानं घाबरणारा नाही मी. दादा, सोडून द्या बाळाला. आणि लक्ष्मी, तू तर अशी नव्हती. आठवलं, त्या दिवशी तुला मी बाळासोबत बघितलं होतं. म्हणजे मग बाळानेच तर तुला फूस नाही लावली ना?
कुणी सांगल तुम्ही समजे कुठे चालले होते? मी सांगतो. आम्ही सगळे लोक परदेशी मजूर बनून 5 वर्षांसाठी विदेशात चाललो होतो विनयजींसोबत. काय? म्हणजे आम्ही जेव्हा 5 वर्षानंतर परत येऊ तेव्हा आम्ही श्रीमंत होऊ. दीपक, आणि या 5 वर्षात जर तुला काही झालं असतं तर मी तर मेली असते. तर तू एकदा बी विचार केला नाही की तुझी आई कशी राहील तुझ्याशिवाय? सांग मला. कोणी कुठेही जाणार नाही. सगळे लोक चाळीत परत चला. का नाही जाणार? तू शिकायला इदेशात जाशील ते बरोबर, आणि आम्ही कमवायला इदेशात जाऊ ते चुकीचं आहे. भविष्य बनवायला आम्ही सगळे इदेशात जाऊ शकतो. काय जोखू जनार्दन? वय हितेश भाऊ एकदम बराबर बोलत आहे. आणि या भीमाच्या बोलण्यानं थांबणार आहे काय? आणि ते जे स्वप्न पाहिलं ते काही विसरून जाणार? अरे असं कसं विसरून जाऊ हितेश भाऊ? आम्ही नक्की जाऊ विदेशात. कुठं नाही जाणार तू? आला मोठा परदेशात जाणार. चुपचाप चला चाळीत माझ्या सोबत. ए फुलिया तू गप्पा बस. आणि भीम तू मागच्या येळी तर बोलला होता ना की आमच्या लोकांच्या आयुष्यात पडणार नाहीस. मग कशाला हे समजा करतोस तू? तुम्ही विनय आहात ना? तुम्हीच या सगळ्यांना घेऊन जाणार होतात ना विदेशात? आता थांबा, तुमच्या विरोधात केस करेन मी. रामजी हे काय चाललंय? ह्याच्यावर केस करेल, त्याच्यावर केस करेल. अग्रीमेंटवर अंगठा लावलाय सगळ्यांनी भीमराव. हो तर जाऊन अग्रीमेंटची कॉपी घेऊन या. तोपर्यंत हे चाळीत राहतील. चला. अरे आम्ही नाही जाणार ताणीमंदी. तुम्ही समधी लोक चाळीमध्ये याल. जर का नाही ऐकलं जबरदस्ती घेऊन जाऊ. सुनबाई या नालायकाला घरी घेऊन जा. चला. दीपक चल. ए जोखू चल चल. दीपक घरी चल. अरे चल सोड. अरे चल. हितेश घरी चला. तुम्ही नाही जाणार. लक्ष्मी चल. हा भीमराव पुन्हा एकदा आमच्या विजय आणि पराभवाच्या मध्ये येऊन उभा राहिलाय. काय झालं? या लोकांना काही कळलं नाहीये का? कुठे गेले ते? बहिणी दोघं बापले का येतील आणि सांगतील स्वतः. अरे चल. चल. अगं सोड. चला चला. जोखू मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की तू इतकं वाईट वागशील. मला धोका देऊन सोडून पळून जाशील. का केलं माझ्यासोबत असं? कुठं चाललं होतं मला सोडून? बोल. कशाला जात होतास? अगं मी पैसे कमवून आणले असते तर तुला मिळणार नाही का? एकटाच मी ठेवणार होतो का? कशाला चालले म्हणे? आपापल्या कुटुंबाबद्दल विचार करूनच आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला होता. म्हणजे तुम्ही समदेच्या समदे पैसे कमवण्यासाठी बाहेर जात होता? अंद्रमा, भीमभाऊ जर शिकण्यासाठी एका चांगल्या भविष्यासाठी लंडनला जाऊ शकता तर मी फक्त 5 वर्षांसाठी परदेशी मजूर बनून नाही का जाऊ शकत?